आणखी एक मोठी बातमी आहे। बुलढाण्यामध्ये दोन समाजात दगडफेक झाली आहे। दगडफेकीसह जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे। तर धाड परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दगडफेकीचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। तर ही रात्रीच्या सुमाराची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी जाळपोळ झाली आहे आणि दोन समाजांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। जाळपोळ झाल्यानंतर अशा पद्धतीने तिथं काही वस्तूंनी पेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। तर इथं तणावाचं वातावरण असल्याची माहिती समोर आली होती। मात्र या दोन समाजांमध्ये दगडफेक नेमकी कोणत्या कारणावरून झाली ते अजूनही समोर येऊ शकलेलं नाहीये। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। संदीप, काय सांगाल, ही जी बुलढाण्यामधली दगडफेक आहे त्याचं कारण आतापर्यंत समजू शकलेलं आहे का आणि सध्या इथं स्थिती कशी आहे? नक्कीच फरा बुलढाणा जिल्ह्याच्या धाड येथे काल दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि शाब्दिक चकमकीचं पर्यवसन हे हाणामारी झालं। या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली, दगडफेक झाली आणि वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। ही जी घटना घडली या घटनेचं मुख्य कारण आहे ते अजूनही समजू शकलं नाही आणि घटना घडताच या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांची कुमक लावण्यात आली आहे। फरा निश्चितच संदीप, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।